हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण खूप दिवसानंतर बघणार आहोत हरभऱ्याची ओली भाजी कशी बनवायची ते. तर गावाकडे ही भाजी खूप केली जाते. खास करून ताजं शेतामध्ये हरभरे लावलेले असतात, त्याचे शेंडे खोडून आणून त्याची पाण्याची भाजी बनवली जाते. हरभऱ्याची जी शेंड्याची पानं असतात त्यांची ही स्पेशल भाजी असते. तर आपण ही पतली पण करू शकतो आणि कोरडी पण करू शकतो. तर इथं मी एक मध्यम साईजची कढई गॅसला गरम व्हायसाठी ठेवली. त्यामध्ये तेल, लसूण, जिरं, मोहरी टाकलं. लसूण असं बारीक हे करून टाकला. मी भाजी ही स्वच्छ धुवून टाकली. जास्त पण स्वच्छ धुवायची नाही, 2 ते 3 वेळा आपण धुवू शकतो याला, कारण की याची जी आंब असते ती निघून जाते आणि त्या भाजीला काही चव राहत नाही. त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट, आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं. मी 1 चम्मच तिखट घातलं आहे. तुमचं जास्त असलं तर तुम्ही कमी घालू शकता. तिखटाऐवजी हिरव्या मिरच्या पण घालू शकता किंवा ठेचा घालायचा आणि अबुरधबडी परतायची भाजी. 5 मिनटात ही भाजी शिजून जाते. लोखंडी तव्यावर केली तर हिला एक अजून वेगळी चव येते. तर बरेच जण ही भाजी, हिरवी भाजी, लसूण, मिरची आणि जिरं कच्चंच असं ठेचून त्याचा ठेचाही खातात. गावाकडे शेतामध्ये हे खूप ठेचा याचा खाल्ला जातो. ही रानभाजीचाच एक प्रकार, म्हणजे हरभऱ्याचे जे शेंडे असतात त्याची आपण ही भाजी करतो. चवीला एकदम भन्नाट लागते. तर अशा प्रकारे एकदम साधी सोपी याची रेसिपी आहे. 5 ते 10 मिनिटाला शिजू द्यायचं. मंद आचेवर शिजू द्यायची. फार जास्त गॅस मोठा केला की ती लागू शकते कढईला. 5 मिनिटानंतर शिजली की भाजीचा कलर थोडा चेंज होतो. आवडीनुसार मीठ पण घालायचं. ही भाजी आपण ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर किंवा पोळीसोबत पण खाऊ शकतो. तसेच बरेच जण या भाजीत बेसन पण टाकून ही भाजी करतात. पण ही विदाऊट बेसन अशी जरी बनवली कोरडी तर खूपच चवीला खूप छान लागते आणि हिरव्या मिरच्यांचा वापर करायचा. फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आता तुम्ही बघू शकता 5-10 मिनिटाच्या नंतर ही भाजी कशी शिजलेली, हिचा थोडा कलर चेंज होतो. अशा प्रकारे ही भाजी झाली तर आपण समजू शकतो की शिजली. तर फ्रेंड्स, भेटूयात आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.